नंदू, गाडीची काच फुटली आणि हे घाणेरडं कोणी काय लिहिलंय गाडीवर? बबन, बबन, मी दादाला फोन करते. अरे थांब वर्षा. थांब काय? दादाला कळायला नको काय काय झालंय ते? दादांना माहिती आहे. काय? हो म्हणजे काल आम्ही सामान आणण्यासाठी जाणार होतो, जेव्हा गाडी बघितली तेव्हा हे होतं. नंदू, मग सांगितलं का नाही आम्हाला? आणि कोणी केलं हे? काय लिहिलं हे? कोणी केलं? का नाही सांगितलंस? तुम्हाला टेन्शन येऊ नये म्हणून दादा म्हणाले की घरात काही सांगायला नको, काळजी करतील सगळी. नंतर दादा म्हणाले की आपण गॅरेजमध्ये जाऊया आणि सगळं चेंज करून येऊया. म्हटलं ठीक आहे. मग आम्ही दोघेही गॅरेजमध्ये गेलो, पण पैसे खूप जास्त सांगत होते. तरी मी दादांना म्हटलं की आपण दुसऱ्या गॅरेजमध्ये जाऊया आणि मग पण ते म्हणाले नाही, तू पुढे हो, सामान घे, मी सगळं नीट व्यवस्थित करून आणतो. पण त्यांनी काहीच बदललं नाही. नंदू, दादाने पैशाचा विचार केला असेल आणि म्हणून काही काम केलं नसेल. गेल्या काही दिवसात त्याचा खूप खर्च झालाय रे. शिवाय त्याने नोकरी सोडली आहे. मग आपल्याला सांगायचं ना, आपण दिले असते ना पैसे. नाही नंदू, दादा किती स्वाभिमानी आहे ना, तुला नाही माहिती. अरे तो कधीच आम्हाला पैशाची चणचण जाणवू देत नाही. तो पैसे कसे मॅनेज करतो ना, आम्हाला आजपर्यंत माहित नाहीये. मागे एकदा ना मला एक ड्रेस आवडला होता, इतका आवडला होता की त्याचे सगळे रंग घ्यायचे होते मला. दादानी मला ते घेऊ दिले, पण नंतर वर्षभर त्याने स्वतःसाठी एकही कपडा नाही घेतला. आम्हाला म्हणायचा, अरे मला फक्त 2 पांढरे शर्ट असले की बस झालं, अजून काय हवंय. तो स्वतः त्रास सहन करेल, स्वतःच स्वतः मॅनेज करेल, आपले लाड करेल, पण आपल्याला कधीच काही जाणवू देणार नाही. नंदू, आपण ही काच दुरुस्त करून आणूया का? म्हणजे चालेल का तुला? चालेल, काय हरकतच नाही. येस, आपण करू. मी दादांना सांगतो. नाही नको. दादाला सांगितलं ना तर तो हे करू देणार नाही. आपण त्याला न सांगता हे करू. त्याला कळायला हवं नंदू, तो एकटा नाहीये, आपण आहोत त्याच्यासोबत. करेक्ट आहे ती. सर बबन, 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 बबन. आज साहेबांनो काय झालं? नाही अजून सापडलं नाही होतो. काच कोणी फोडली ते लिहिलं होतं कोणी, पण मी शोधून काढे ना त्याला. अरे गाडी कुठे? मी ते पार्क केली होती ना. हा नंदुवादा दिसले होते गाडी जवळ. त्यांना माहिती आहे ना गाडी व्यवस्थित करून आणली, पण तेच घेऊन गेले असतील बहुतेक. हो, याला कसं सांगू आता? नाही बदलून आणली आहे गाडीची काच, तरी नंदू घेऊन गेलाच. आता वर्षासोबत गेली असेल तर तिला काय सांगितलं असेल नंदूने? काय झालं? काय टेन्शन आहे का साहेबांना? नाही, काय नाही. अच्छा, म्हणजे गाडीला कुणी काय करू नये, त्याच्यावर कुणी काय लिहू नये म्हणून काळजी वाटते ना. पण अजिबात तुम्ही टेन्शन घेऊ नका. मी आता व्यवस्थित लक्ष ठेवून बघा. हा, मला काय वाटतं, संध्याकाळी ते पोरं खेळतात ना कंपाऊंडमध्ये, त्यांचे आई वडील त्यांच्यावर लक्ष ठेवत नाहीत व्यवस्थित. मला वाटतं त्यांनीच काहीतरी केलं असणार आहे बघा. तुम्हाला काय वाटतं? हे बघ, मला ते शोधून काढायचं नाही. आता मी तुला सांगितलं ना काल, हे होत राहणार आहे. सोड विषय. असं कसं? पण कळायला तर हवं ना कोणी केलं ते. अरे मी तुला सांगतो ना, नको याच्यामध्ये पडू. जा तुझं काम कर जा. तेच तर माझं काम आहे. आता मी ड्युटीवर असताना गाडीची काच कोणी फोडली, कोणी लिहिलं, हे मला शोधलं पाहिजे ना. माझं काम आहे. बबन, नको याच्यामध्ये पडू. जा तुझं काम कर. माफ करा साहेब, म्हणून नाही शोधणार गाडीवर कोणी काय लिहिलंय ते. हा, पण तुम्हाला काय लागलं तर मला सांगा. हा हा, सांग. जा. नंदू गाडी घेऊन गेला. आता त्याला कळणार मी गाडीची काच का नव्हते बदलली ते. आणि हे आनंदीला पण कळणार. आनंदीला मी स्वतः सांगितलं बरं, पण मग नंदू गेला कुठे?
असं नको कर असं चिंगी चल आकर चल घे पाय माझे. कोणी गं कुलूप लावलं तोंडाला? माझ्याकडे चावी आहे. आता कसं भरवलं. चल नीट चावून खायचं. आई नकोय मला भाजी. चिंगी ग असं नको करूस. ही छान आनंदात आहे. कसं सांगू याला? सांगितल्यावर हे परत टेन्शन घेणार. आधीच का कमी टेन्शन तिला. आई नको मला. नको चिंगी. अहो बघा ना कशी करतेय. खातच नाहीये. काय झालं? जरा बोलायचं होतं महत्वाचं. आई मी काय म्हणते, मला तू भाजी चपातीचा रोल करून दे ना. त्याच्यात भाजी छान लागेल. आता अशी नुसती खावंसं वाटत नाहीये. ठीक आहे चल. आनंदी, एक मिनिट हा. मला सगळं संपवायचं बरं का. हा छोटा रोल करून दिलाय. हा झाला मला सांग मग मी देते. होय. काय झालं? हे आपल्या गाडीचं ना छोटंसं नुकसान झालं होतं. काय? नाही म्हणजे गाडीची काच फुटली आहे. कोणी फोडली? माहित नाही. म्हणजे मी आणि नंदू जेव्हा सामान आणायला जात होतो ना तेव्हाच लक्षात आलं ते. मग मला सांगितलं का नाही तुम्ही? सांगितलं असतं उगाच तुम्ही नको त्या गोष्टीचं टेन्शन घेत बसलं असतं म्हणून नाही सांगितलं. म्हणजे मी काल खाली आले होते ते मिक्सरचं भांडं द्यायला, तेव्हा काच फुटली होती. मला दिसायला नको म्हणून तुम्ही तिघे जण असे उभे होतात ना. रात्रभर या गोष्टीचा विचार करत बसलात. माझ्याशी बोलला असता तर बरं वाटलं असतं ना नाही तुम्हाला. अगं असं काही नाहीये. आणि काच आहे ती. ठीक आहे ना, ती कोणीतरी दगड मारला. दादा अरे काय स्मूथ चालते रे गाडी. ही घे चावी. काय असं काय म्हणते, स्मूथ चालणारच ना. दादा काय फक्त खास बदलणार होते का? त्यांनी गाडीची सर्व्हिसिंगच करून घेतली. अहो खूप नुकसान झालंय का आपल्या गाडीचं? वहिनी नाही, एवढं नाही. काचेला असा छोटासाच क्रॅक गेला होता, पण दादानी सगळं व्यवस्थित करून आणलं ना. हो मी आलोच. एक मिनिट. हा काय झालं? आलो पटकन आलो. या ना बसा. या दादा. काय नंदू आणि वर्षा म्हणतात काच बदलून आणली आणि ही काच नक्कीच नंदू आणि वर्षाने बदलून आणलेली असणार. काय गरज होती एवढा खर्च करायची? नव्याने यांच्या संसाराला सुरुवात झाली आहे आणि त्यात हा खर्च. बबन काच बसवून आणली बघ. ते तर तुम्ही कालच बसवले. नवीन काय सांगताय? ऐक ना. नाही काम आहे मला, जातो. जेवली का चिंगी व्यवस्थित? नाही म्हणता म्हणता व्यवस्थित जेवली ती. मला माहिती आहेत ना तिची नाटकं. काही खात नाही ती. एकही भाजी आवडत नाही तिला. पण आता तू आली आहेस ना, तू छान हुशारीने तिला सगळं खाऊ घालतेस. की बाई माझी ही काही चहाची वेळ होती का? जेवणाची वेळ आहे ना. जेवण वाढू का पटकन? नाही नाही नाही, आज आमच्या घरी स्पेशल बेत आहे. वरण भात आणि कुरडई. अरे वा. बरं आनंदी, आम्हाला जरा तुझ्याशी बोलायचं होतं. बोला. आनंदी, आम्हाला माहिती आहे की गेल्या काही दिवसापासून तुम्हाला खूप वेगवेगळ्या प्रकारचा त्रास सहन करावा लागलाय आणि पैसेही खूप खर्च झालेत ना. खर्च तर झालेत खूप. अचानक एका मागोमाग एक खर्च. आणि यांचा स्वभाव माहिती आहे ना तुम्हाला. कधी काही सांगणार नाही, पण टेन्शन आलं असेल ना यांना. मग दादाचं हे टेन्शन कमी करायला हवं आनंदी. आधीच त्याला या सगळ्या प्रकरणाचं खूप टेन्शन आहे. ह्या गोष्टीचा खूप ताण घेतलाय त्यांनी. पण मग आपल्याला खर्चाचं टेन्शन तरी कमी करता येईल ना. खर्च आम्ही कमीच करतोय. नाही म्हणजे काटकसरी करतोय. अजून काय करू शकतो? का नाही म्हणजे वहिनी,
काटकसर करणं चांगलंच आहे, पण तुम्हाला पैशांची गरज होती तर आमच्याकडे मागायचे आहेत ना पैसे. अहो आम्ही केली असती मदत. अहो मदत काय, हक्काने सांगायचं मला. काय ग? खेपाय माझे, अहो नवीन संसार सुरू झालाय तुमचा, तुम्हाला येऊन कसं सांगणार आम्ही? बहिणी, आमच्याकडे पैसे आहेत. आतापर्यंत तुम्ही आम्हाला एवढी मदत केली, त्याच्या पुढे काहीच नाही. खरं सांगू का नंदू दादा, ह्यांना नाही आवडणार तुमच्याकडनं पैसे घेतलेले, त्यामुळे खरंच असू द्या. म्हणूनच आम्ही तुम्हाला विचारतोय. आणि तू यातलं दादाला काही सांगू नकोस बाई, नाहीतर तो आमची मदत नाही घेणार. हे बघ आनंदी, छोटे मोठे जे काही खर्च असतील ना ते आम्ही अगदीच मॅनेज करू शकू. म्हणजे दादाचं थोडं तरी बर्डन कमी होईल ना. हो. नाही, यांना न सांगता मी एवढी मोठी गोष्ट नाही करू शकत, खरंच नाही. आनंदी, तुला माहितीये ना दादा कसा आहे. तो अजूनही मला लहानच समजतो. मला नोकरी लागलीये, मी कमवतेय, तरी त्याला कळलं ना की मला एखादी वस्तू हवीये की तो स्वतः जाऊन खर्च करून माझ्यासाठी घेऊन येतो. बहीण आहात ना तुम्ही त्यांची, लाड करणारच ते तुमचे. आणि घरच्यांच्या आनंदासाठी ना काही करायला तयार आहेत ते. खर्चाबद्दल कधीच बोलून नाही दाखवणार आपल्याला. हो, पण आनंदी, या घरासाठी माझी पण काही जबाबदारी आहे की नाही. हे बघ, तू कशी तुझ्या आबांची काळजी करतेस, तशी या घरची काळजी करणं ही माझी सुद्धा जबाबदारी आहे. बास. अरे दादा, आला तुम्ही. बास झाल्या गप्पा वर्षा. आता आपण जे सामान आलंय ते नीट बघायला लागेल ना आपल्यालाच. आनंदी, अगं त्या मेकॅनिकचं खरंच कौतुक करायला हवं. खूप व्यवस्थित काम करून दिले त्याने. हो ना, बरं झालं. एक आटपाट नगर होते. त्या नगरात एक शेटजी राहत होते. त्यांच्या शेजारी एक गरीब शेतकरी राहत होता. शेटजी श्रीमंत होते, पण फार कंजूस आणि लोभी होते. शेतकरी बिचारा गरीब होता, पण उदार दिलाचा होता. एके दिवशी संध्याकाळी एक वाटसरू शेटजींच्या दरवाजापाशी आला. तो भुकेलेला आणि बिचारा थकलेला होता. शेटजी त्याला पाहताच रागवले आणि म्हणाले, चालता हो इथून, मी तुला काही देणार नाही. बोला, काय झालं? नाही, असं विचारायचं होतं की जाणारच नाही आहेस का तू नोकरीवर? नाही, मी राजीनामा देऊन आलोय. नाही, ते बरं केलं. म्हणजे ती मुलगी जर तिथे असेल ना तर त्या ऑफिसमध्ये जायची काहीच गरज नाही. ते तू खूप चांगलं केलं. पण बाळा, तरी नोकरीचं काहीतरी बघावं लागेल ना राजा. त्या ठिकाणी काय मी जाऊन नोकरी करणार नाहीये. बरोबर. आणि दुसरीकडे कोणी मला सध्या तरी नोकरीवर ठेवणार नाहीये. का असं कसं? अरे नोकरी केली पाहिजे ना राघवा. म्हणजे घर आहे तुझं, घराचा खर्च आहे, पोरीचं शिक्षण आहे. अरे ही काय धर्मशाळा आहे? चालता हो इथून, नाही तर धक्के मारून तुला हाकलून देई. ऐक, नको तू काळजी करूस, होईल सगळं व्यवस्थित. आणि चिंगी समोर असे विषय नको काढूस. मग कधी काढू? तिन्ही त्रिकाळ पोरगी घरातच असते. शाळेने पण सांगितलं तिला शाळेत आणू नका म्हणून. मग कधी बोलू? मला बोलायचं आहे तुझ्याशी. मी कधी बोलायचं सांग? राघवा, पोलीस असतील का? बाई, तू नको, मी बघते. आले. कोण हवंय? कर्णिक इथेच राहतात ना? हो, मी सुलक्षणा कर्णिक. हा, मग बरोबर आहे. ए, सामान घ्या. काय आहे? काय? अगं बाई, एक मिनिट. काय हे सामान कोणी मागवलं? काय कळत नाही मला. आनंदी, आनंदी, बाळा तू मागवलं का ग सामान? नाही, मी नाही मागवलं. मग राघवा तू?
मग मी त्यांना विचारलं असतं का कुणी मागवलं ते, आणि तुम्ही मला कुठे सांगितलं होतं सामान घ्यायला? हे पण बरोबर आहे. तुम्ही मागवलं? मी कशाला मागवू? एक मिनिट, कोणी सांगितलं इथे सामान पोस्ट करायला? नंदकुमार गावड्यांनी ऑर्डर दिली होती, फक्त सामान पाठवायला सांगितलं होतं. बिल पण पेड आहे, या रूमचं आणि खालच्या एका रूमचं. हो का? चला येतो. किप्पा माझे दादांनी कशाला पाठवलं असेल हे सगळं? अहो दादांशी बोलायला हो एकदा. कशाला कशाला बोलायला हवं? आता वर्ष किती महिने राहिले आपल्याकडे, भरलं 1 महिन्याचं सामान. काय काय हरकत काय आहे? आई काय बोलतेस तू? हा, हे वर्षाचं सुद्धा घर आहे ना, मग ती इथे राहते त्याचा हिशोब करणार आहेस? मग तेच म्हणते मी, हे वर्षाचं पण घर आहे की नाही राघवा. मग तिने 1 महिन्याचं सामान भरलं तर काय हरकत आहे म्हणते मी. तू थांबते, राहू दे, मला दे, नंदूशी बोलायला हवं. अगं बाई, अरे कशाला? थांबा. काय ग बाई, अरे त्यांना कानकोंड वाटेल रे विचारायला गेला तर. ए मुलांनो, अरे ऐका. ऐकतच नाही पोरं. काय दिलंय माझ्या लेकीनं बाई, किती बिस्किट. आणि वाटसरू सुखावला आणि निवांत झोपी गेला. अरे बापरे. वर्षा, त्या सगळ्या बरण्या पुरल्या ना? हो हो, पुरल्या पुरल्या. नाही तर पुन्हा तुझ्या बरोबर बाजारात जावं लागलं असतं मला. काय रे नंदू? अरे अरे दादा, आनंदी, ये ना, ये बस ना, बस. बस बसा ना, बसा. हा बस दादा. नंदू, अरे सामान आहे तिकडे. बसा ना. हा बसा. बसा दादा वहिनी. अगं दादा वहिनी आले, चहाचं बघूया का आपण? हो हो, चल. नंदू, सामान पोहोचलं घरी? दादा प्लीज चिडू नका. आम्हाला तुम्हाला फक्त मदत करायची होती, आणि आम्ही विचारलं असतं तर तुम्ही ती नाकारली असती, म्हणून थोडंसं सामान वर पोचवलं. हो की नाही का? थोडंस. का आनंदी, तुझ्याकडून चुकून काही बोललं गेलं होतं का? नाही दादा, अरे ती काहीच बोलली नाही आम्हाला. उलट आम्ही स्वतःहून तुला मदत म्हणून थोडं सामान पाठवलं. दादा सॉरी, तुम्हाला कुठलाही त्रास व्हावा किंवा ह्या परिस्थितीत तुम्हाला काही जमत नाही म्हणून आम्ही हे सगळं करतोय असं काही नाहीये. हा, काय इतके वर्ष तुम्ही तुमच्या घरातल्या कुणावरही बर्डन येऊ दिलं नाही, किंवा घरात कुठलीही पैशाची चणचण असेल तरी ती कधी कुणालाच जाणवू दिली नाही, कळू दिली नाही, असं वर्षांनी मला सांगितलं. आणि हे असंच चालू राहावं म्हणून हे सगळं केलं. आता चिंगी, आई, बाबा यांना कुठलाच त्रास होऊ नये एवढंच आम्हाला वाटत होतं. हो दादा. काय इतके वर्ष तुम्ही तुमच्या घरासाठी करत आलात, आता आमच्याकडून थोडासा हातभार लावू द्या ना म्हणून. दादा सॉरी. आजपर्यंत इतकी वर्ष या संपूर्ण घराचा भार मी एकटाच वाहवत आलेलो आहे असं मला कधी वाटलं नव्हतं आधी. पण आज तुझ्या रूपात मला एक भाऊ लाभलाय एवढं मात्र नक्की. वर्षा, आता खऱ्या अर्थाने मला वाटते की तू खूप मोठी झालीस. आपल्या घराचा भार उचलणं काय असतं आणि घरात कुठल्या गोष्टी लागतील ह्यासाठी सतत धडपड करत राहणं, या सगळ्या गोष्टी करत असतानाचा प्रयत्न तुझा मी पाहतोय. मला आता असं अजिबात वाटत नाही की मी एकटा आहे. तुम्ही सगळे माझ्यासोबत आहात आपल्या हे संपूर्ण कुटुंब सांभाळण्याकरता. थँक्यू. अरे दादा, थँक्यू का म्हणतोय? नाही, खरंच थँक्यू. कारण कठीण परिस्थिती जी आली ना
त्यामुळेच खरं तर कळतं की आपलं कोण आणि परकं कोण. आणि एक महत्वाची गोष्ट कळते की काही झालं, दुनिया इकडची तिकडे होते, पण आपलं कुटुंब असतं ना, ते कायम आपल्या सोबत असतं. आपलं कुटुंब आपली कधी साथ सोडत नाही.